उद्या 2 एप्रिल 2026 रोजी चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी हनुमानजीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि मुलावरील नकारात्मकता किंवा दृष्ट दूर करण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उपाय करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. मुलावरून ओवाळून टाकण्याच्या वस्तू आणि उपाय: हनुमानजीचे शेंदूर. जर बाळ वारंवार आजारी पडत असेल किंवा त्याला दृष्ट लागली असेल तर हनुमान मंदिरात जाऊन देवाच्या चरणावरील शेंदूर घेऊन यावा. तो शेंदूर मुलाच्या छातीवर किंवा कपाळावर टिळा म्हणून लावावा. यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण मिळते. मीठ आणि मोहऱ्या. मुलाला नजर लागली असल्यास थोडे मीठ आणि मोहऱ्या हातात घेऊन मुलाच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळाव्या आणि त्यानंतर त्या आगीत किंवा वाहत्या पाण्यात टाकाव्या. काळा धागा. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजीच्या चरणांना स्पर्श केलेला काळा धागा मुलाच्या गळ्यात किंवा हाताला बांधल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. नारळ ओवाळणे. घराची आणि मुलाची प्रगती व्हावी म्हणून एक नारळ मुलावरून ओवाळून तो हनुमान मंदिरात अर्पण करावा किंवा हनुमानजी समोर फोडावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.